Hello friends, 10th standard subject English 1.5, that is his first flight. We are going to learn today. See on page number 31. Here is the lesson. See second paragraph from the top. First paragraph we have finished yesterday. एक पॅराग्राफ आपण या फर्स्ट फ्लाईट वरचा घेतलेला आहे कालच्या व्हिडिओमध्ये. पुढच्या पॅराग्राफला आपण सुरुवात करूया. बघा, हिज फर्स्ट फ्लाईट, त्याची पहिली उड्डाण. पान नंबर 31 कोणते पहा. दॅट वॉज 24 hours ago. Since then nobody had come near him. The day before, all day long she had watched his parents flying about with his brothers and sisters, perfecting them in the art of flight, teaching them how to skim the waves and how to dive for fish. She had in fact seen his older brother catch his first herring and deliver it standing on a rock, while his parents circled around raising a proud crackle. And all the morning the whole family had walked about on the big plateau midway down the opposite cliff, taunting him for his cowardice. आता आपण परिस्थिती बघतोय की एक सागरी पक्षी आहे सीगल. तर त्याच्यामधला जो एक पक्षाचं एक जे पिल्लू आहे, म्हणजे त्याचे आई वडील हे सगळे त्या उंच कडेवरती असणाऱ्या त्यांच्या घरट्यामध्ये राहत होते. सगळे त्याचे म्हणजे पक्षी आहे छोटा, त्या पक्षाचे 2 भाऊ आणि 1 बहीण, त्याचे आई वडील हे सगळे अन्नाच्या शोधामध्ये बाहेर पडलेले आहेत. आणि बाहेर पडल्यानंतर याला पण सांगितलं की तू पण बाहेर पडला तर तुझं दिवसभराचा उपवास होईल, तुला खायला काही मिळणार नाही. पण त्यानं बघितलं समोर बघितल्यानंतर त्याला अथांग असा पसरलेला महासागर दिसला, समुद्र बघितल्यानंतर त्याचा आत्मविश्वास थोडासा ढळला. आणि ढळल्यानंतर त्याला चिंता वाटायला लागली, काळजी वाटायला लागली की आपल्याला हे जमल का. बघा, कुठलंही काम करत असताना पहिल्यांदा आपल्याला भीतीच वाटते. कोणतंही नवीन काम जेव्हा आपण करू तर ते यशस्वी होईल का, आपल्याला जमल का, नाही जमलं तर लोक काय म्हणतील वगैरे, ह्या गोष्टी आपल्या मनामध्ये असतात. त्याच्यामुळं मनामध्ये एक प्रकारचं दडपण असतं, एक भीती असते. तर त्या भीतीमुळं, त्या दडपणामुळं त्याला असं वाटत होतं की आपल्या पंखामध्ये काही तेवढं बळ नाही, आपण काय हे समुद्र पार करू शकणार नाही, उड्डाण काय आपण घेऊ शकणार नाही. त्याच्यामुळं त्यानं प्रयत्न न करता तो तिथंपर्यंत त्या घाटाच्या बाहेरपर्यंत आला आणि तिथून परत माघारी गेला. बाकीचे सर्वांनी उड्या मारल्या तिथून आणि हे लोक, म्हणजे हे पक्षी हे सगळे आपलं भक्ष्य स्वतः शोधू लागले, उडू लागले. आणि सर्व काही ते गोष्टी ज्या आहेत तिथल्या, म्हणजे ज्या पक्षाकडे जे स्किल लागतं, काही कौशल्य लागतं, तर ते कौशल्य जे आहे त्याचे आईवडील हे बाकी तिच्या बहिणीला आणि भावांना शिकवत होते हे त्यांनी बघितलं. पण ह्याला काही ते जमलेलं नाही. तर तो भाग आपण बघतोय. दॅट वॉज 24 hours आहे. आता हे मी घरटं सोडून जवळजवळ 24 तास झालेले आहेत. सिन्स देन नोबडी हॅड कम नियर. तर तो पक्षी सांगतो की 24 तास झाले, 24 तासामध्ये एकदाही ते माझ्याजवळ कोणी आलेलं नाही. द डे बिफोर, एक दिवसापूर्वी, ऑल डे लॉंग, आणि पूर्ण दिवसभर नाही आले. शी हॅड वॉच्ड हिज पॅरेंट्स फ्लाइंग अबाउट विथ हिज ब्रदर्स अँड सिस्टर. तो बघतोय की गेले 24 तासापासून त्याच्या आई वडिलांबरोबर त्याचे भाऊ आणि त्याची एक बहीण हे सगळे उड्डाण घेत आहेत. परफेक्टिंग देम इन द आर्ट ऑफ फ्लाईट. आणि आई वडील जे आहेत त्या लहान पक्ष्यांना, त्यांच्या मुलांना ते काय करत होते की त्यांना उडण्याचं स्किल शिकवत होते, आर्ट ऑफ फ्लाईट. टीचिंग देम हाऊ टू स्किम द वेव्स. मूव लाईटली जस्ट अबोव द सरफेस. स्किमिंग असतं बघा, समुद्राच्या पाण्यावरती तुम्ही बघितलं असेल की काही माणसं त्या लाटांबरोबर असं ते
म्हणजे त्या लहरांबरोबर खेळत असतात. स्कीम म्हणजे बघा की लहरांच्या लाटावरती तरंगणं, फ्लोटिंग. मूव्ह लाईटली जस्ट अबोव्ह सरफेस, पाण्याच्या पृष्ठभागावरती काही क्षण उभा राहिले, त्याला स्कीम म्हणतात. म्हणजे लाटांवरती काही वेळ उभा राहिले. अँड हाऊ टू डाईव्ह फॉर फिश, पाण्यामधला मासा डाईव्ह म्हणजे खुपशी मारून पकडणे. ही हॅड इनफॅक्ट सीन हिज ओल्डर ब्रदर कॅच हिज फर्स्ट हिरिंग, आणि तो त्याच्या मोठ्या भावाला तो मासा पकडताना, हिरिंग मीन्स एक माशाचा प्रकार आहे. हिरिंग इट इज अ टाईप ऑफ फिश. हिरिंग इट इज टाईप ऑफ फिश, समुद्री माशाचा एक प्रकार आहे हिरिंग. तो त्यानं आपलं भक्ष्य पकडलेलं आहे आपल्या खाद्यासाठी. त्यानं मासा कसा पकडतो हे तो पाहत होता. अँड डिवर टू इट. डिवर म्हणजे ॲक्च्युली टू ईट मध्ये हा फरक असा आहे की डिवर म्हणजे काय की पटकन खाणे. स्टँडिंग ऑन अ रॉक, एका खडकावरती बसून उभा राहून ते पटकन खायचं कसं, हे सगळे स्किल्स आहेत. हे सगळे पक्ष्यांचे स्किल आहेत. बघा पक्ष्यांना खूप भीती असते कुत्र्यापासून किंवा आणखीन मोठ्या पक्ष्यांपासून. त्यांना हे आपलं भक्ष्य हिरावून नेण्याची किंवा प्रसंगी त्यांना जीव मारण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही. त्याच्यामुळे पक्ष्यांना एकदम अलर्ट राहावं लागतं, एकदम जागरूक राहायला लागतं. आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या आईवडिलांकडून शिकत होते. While his parents circled around raising a proud cattle, and all the morning the whole family had walked about on the big plateau midway down the opposite cliff, taunting him for his cowardice. आणि त्याचे वडील जे आहेत त्यांना कडकड आवाज कसा करायचा, कॅटल म्हणजे काय, कडकड आवाज कॅटल. Here, utter a shrill cry. Utter उच्चारण, shrill मोठा आवाज. म्हणजे मोठा आवाज करणे हे ते शिकवत होते आपल्या मुलांना. And all the morning, the whole family had walked about on the big plateau midway down. आणि तिथं समोरच असलेल्या पठारावरती हे सगळी फॅमिली जी आहे हे त्या ठिकाणी म्हणजे या अपोजिट बाजूला, विरुद्ध दिशेला जिथं तो पक्षी होता घाट्यामध्ये त्याच्या विरुद्ध बाजूला हे त्या ठिकाणी चालत होते त्या मैदानामध्ये. प्लॅट्यू पठार, प्लॅट्यू प्लॅट्यू PLATEAU. प्लॅट्यू मीन्स पठार. आणि ते त्या उंच कडेवरती सुद्धा त्या उंच कडेच्या अपोजिट बाजूला पठारावरती बसलेले आहेत. आणि त्याच्या कॉवर्डाईजबद्दल, कॉवर्डाईज म्हणजे भित्रेपणा, पळकुटेपणा ज्याला आपण म्हणतो, त्या भित्रेपणामुळे त्याला हिरवत होते. द सन वॉज नाव असेंडिंग द स्काय. आता सूर्य म्हणजे चढायला लागलेला होता वरती, म्हणजे दिवस उगवायला लागलेला होता. Blazing on his ledge that faced the south, he faced the heat because he had not eaten since the previous nightfall. आणि आता जसं ऊन पडत जाईल तसं त्या पक्ष्यामध्ये, घरट्यामध्ये जे पक्षी होता त्याला आता जास्त ऊन लागायला लागलं. आणि जास्त ऊन लागल्या कारणानं आता त्याला जास्त भूक पण लागलेली होती. कारण गेल्या 24 तासापासून तोही खाण्यासाठी काही बाहेर पडलेला नव्हता आणि त्याच्यासाठी कुणी आणून दिलेलं काही नव्हतं. त्याच्यामुळं त्याला भूक लागलेली होती त्याला. ही स्टेप्ड स्लोली आउट टू द ब्रिंक ऑफ द लेज. तो सावकाश त्या कड्यातनं बाहेर आला. अँड स्टँडिंग ऑन वन लेग विथ द अदर लेग हिडन अंडर हिज विंग. आणि एक पाय बाहेर आणि एक पाय आपल्या पंखाच्या आतच दडवून तो बघू लागला.
ही क्लोज वन आय, त्याने एक डोळा झाकून बघितलं. देन द अदर, परत तो उघडून दुसरा झाकून बघितला. अँड प्रिटेंडेड टू बी फॉलिंग असलीप, आणि मी झोपलोय असं तो नाटक करू लागला, ढोंग करू लागला, सोंग करू लागला. स्टील दे टूक नोटीस ऑफ हिम, आणि तरी सुद्धा त्याची कोणी दखल घेईना. हे बघितल्यानंतर ही सॉ हिज टू ब्रदर्स अँड हिज सिस्टर lying on the plateau, dozing with their heads sunk into their necks. His father was preening the teacher on his white back. Only his mother was looking at him. She was standing on a little high hump on the plateau. Then she tore at a piece of fish that lay at her feet, and then scraped each side of her beak on the rock. The sight of the food maddened him. How he loved to tear food that way, scraping his beak now and again to feed it. बघा, आता हा या पक्षी जो आहे तो घाटातला तो बघतोय की कोणी माझ्यासाठी काय आणून देते का. पण त्याने बघितलं की त्याचे जे वडील आहेत किंवा त्याचे जे भाऊ आहेत, बहीण आहेत, हे लोक यांनी चांगलं मस्तपैकी त्यांचं जेवण झालेलं आहे. आणि जेवण झाल्यानंतर ते आपलं त्या पठारावरती बसून डुलके घेत आहेत, झोप घेत आहेत, आणि त्याच्याकडे कोणाचंही लक्ष नाही. पण जेव्हा त्यानं त्याच्या आईकडे बघितलं तर त्याच्या आईचं मात्र त्या पक्ष्याकडे लक्ष होतं. आणि ती एका हंपवरती बसून, राऊंड रेस्ड मास ऑन लँड, आणि थोडंसं वाढलेलं गवत होतं, त्याला आपण हंप, थोडंसं वाढलेलं जे दाट गवत असतं त्याच्यावरती ती बसलेली होती. आणि आपल्या पांढऱ्या म्हणजे हर व्हाईट ब्रीस्ट थ्रस्ट टुवर्ड्स, आणि आपली व्हाईट ब्रीस्ट थ्रस्ट टुवर्ड्स, आणि आपली छाती जी आहे त्याने पुढे केलेली होती. नाव अँड अगेन शी टोड ॲट अ पीस ऑफ फिश, आणि आता आणि नंतर तिनं काय केलं की फिशचा तुकडा तोडला, त्याने फाडला. अँड ले ॲट हर फीट अँड देन स्क्रॅप्ड ईच साईड ऑफ द बीक ऑन द रॉक. द साईड ऑफ द फूड मॅडन्ड हिम, आणि तो फिशचा तुकडा जो आहे त्यानं त्या आपल्या लहान पिल्लाला तिथून दाखवण्याचा प्रयत्न केला की हे तुझं खाद्य इथं आहे म्हणून. द साईट ऑफ फूड मॅडन्ड हिम, आता ते माशाचा म्हणजे माशाचा तुकडा बघितल्यानंतर ह्याला तरी एकदा ते खावं असं झालं. हाऊ ही लव टू टिअर फूड दॅट वे, स्क्रॅपिंग हिज बीक नाव अँड अगेन टू फेट इट टू विट शार्पन, आणि आपली चोच जी आहे ती शार्प करू लागली. फेट मीन्स शार्पन, धारला. आणि तो माशाचा तुकडा काढत ते आपल्या चोचेला धार लावायला लागले. गा गा गा, शी क्राईड, begging her to bring him some food. Ga ko a, she screamed back derisively, but he kept calling plaintively, and after a minute or so he uttered a joyful scream. His mother had picked up a piece of the fish and was flying across to him with it. He leaned out eagerly, tapping the rock with his feet, trying to get nearer to her as she flew across. But when she was just opposite to him, she halted, her wings motionless, the piece of fish in her beak almost within reach of his beak. He waited a moment in surprise, wondered why she did not come nearer, and then, maddened by hunger, he dived at the fish. With a loud scream, he fell outward and downward into space. Then a monster seized him, and his heart stood still. He could hear nothing, but he only lasted a minute. The next moment, he felt his wings spread outwards. The
Wind rushed against his breast feathers, then under his stomach, and against his wings. He could feel the tips of his wings cutting through the air. He was not falling uh, headlong now. He was soaring gradually downwards and outwards. But he was no longer afraid. He was felt a bit dizzy. Then he flapped his wings once and he soared upward. Ga 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 cow ko ah. His mother swooped past him, her wings making a loud noise. He answered her with another scream. Then his father flew over him, screaming. He saw his two brothers and his sister flying around him, converting curveting and banking and soaring and diving. आता बा की तिच्या आईनं बरोबर तिच्यासाठी एक माशाचा राहिलेला तुकडा घेऊन गेली, पण ती डायरेक्ट त्याच्याकडे घाट्यामध्ये न जाता ती थोडीशी बाहेरच थांबली आणि तिनं तो माशाचा तुकडा तो तोंडातून असं बाहेर पडल्यासारखं केलं आणि जवळ जाऊन एकदम अशा प्रकारे तिने ही ॲक्शन केली. आता तिला माहीत होतं, आता ती आई आहे, आईला माहीत असतं आपल्या पिल्लांना कशा पद्धतीनं कामाला लावायचे, कशा पद्धतीने त्याच्याकडनं करून घ्यायचे, आणि ते तुकडा असं पडल्यासारखं त्यानं केलं. आता हा जवळ आलेला तोंडाचा तुकडा म्हणजे घास जे आहे किंवा जेवण जे अन्न जे आहे, आता हा पहिलाच भूक याला जास्त लागलेली होती आणि भूक लागल्यानंतर तो आकुडलेल्या परिस्थितीमध्ये असताना त्याला जर थोडंसं अन्न दिसलं तर त्याला एकदम ठीक आहे, माणूस झपाटून त्याच्यावरती झपाटतो त्या अन्नावर. तसं त्याचं झालं. तो बघितलं ते अन्नाचा तुकडा घेण्यासाठी, त्या माशाचा तुकडा घेण्यासाठी त्याला पटकन त्यातनं बाहेर निघाल्याबरोबर त्याला कळलं की आता आपण आदान करीत आहोत, आता आपल्याला उद्याच्या पर्याय नाही. आणि अशाच परिस्थितीमध्ये त्यानं हातपाय हलवायला सुरुवात केली, पंख हलवायला सुरुवात केली, पाय आपले पाठीमागं स्ट्रेच केले, पसरले, आणि मग तो खालीवर अशा प्रकारचे झोके घेऊ लागला. आणि अशा पद्धतीनं त्याच्या आईनं त्याला व्यवस्थितपणे त्या घाटातून बाहेर काढलं होतं. आणि पक्ष्यांचं जे जीवन असतं नैसर्गिकपणे उडणं, आपलं अन्न स्वतः शोधून काढणं आणि खाणं, ह्या सगळ्या गोष्टी शिकवत होती. आणि तिचे वडील जे आहेत, आईचे भाऊ बहीण, हे सगळे आता त्याला कन्व्हर्टिंगसाठी म्हणजे कव्हर करायला आणि त्याला सपोर्ट देण्यासाठी म्हणून सगळे त्या ठिकाणी आता त्याच्यावरती गोळा झाले. Then he completely forgot that he had not always been able to fly. आणि तो आता विसरून गेला की मी उडू शकत नव्हतो, किंवा उडण्याविषयी जी काही त्याच्या मनामध्ये चिंता होती, भीती होती, ती भीती हे तो विसरून गेला पूर्ण. अँड कमांडेड हिमसेल्फ टू डाइव्ह अँड सोअर अँड कर्व अँड सेलिंग स्टाईल. आणि सगळे जे कौशल्य त्याचे आई वडील जे त्या बाकीच्या पक्ष्यांना शिकवत होते ते सगळेच तो शिकले. ही वॉज नियर द सी नाव. तो आता समुद्राच्या जवळ होता. फ्लाइंग स्ट्रेट ओव्हर इट. समुद्राच्या समांतर तो उडू शकत होता. फेसिंग स्ट्रेट आउट ओव्हर द ओशन. ही सॉ ए व्हास्ट ग्रीन सी बिनीथ हिम. तो पसरलेला निळा असा असं समुद्र पाहत होता. फाईट विथ लिटिल रिजेस मुव्हिंग ओव्हर इट अँड he turned his beak sideways and caved amusedly. आणि तो इकडं तिकडं आता आनंदित होऊन पाहत होता की मान आपल्या इकडे तिकडे बघून, म्हणजे सगळे स्किल्स जो आहे तो काही क्षणातच ह्या शिकलेला होता. His parents and his brothers and sisters had landed on his green flooring ahead of him. त्याच्या समोरच एका मैदानावरती हे सगळे आले. They were beckoning to him to give a signal to move near to follow. की बेकनिंग म्हणजे काय की हा एक इशारा असतो की आमच्याजवळ ये आणि इथे थांब म्हणून त्याच्या आई वडिलांनी आणि त्याच्या भाऊ बहिणींनी त्याला इशारा केला. कॉलिंग श्रीली, मोठ्या ओढून त्याला फोन पण केली. ही ड्रॉप्ड हिज लेग्स टू स्टँड ऑन द ग्रीन सी. आणि त्यानं आपले काय पाय जमिनीवरती खाली टेकवले. हिज लेग्स सँक इन टू इट. आता
आता थोडंसं पाणी त्या ठिकाणी होतं, त्याचे पाय जे आहेत ते भिजले. ही स्क्रीम्ड विथ फ्राईट अँड अटेम्प्टेड टू राईज अगेन फ्लॅपिंग हिज विंग्स, बट ही वॉज टायर्ड अँड वीक विथ हंगर and he could not rise. Exhausted by the strange exercise, his feet sank into the green sea, and then his belly touched it, and he sank no further. He was floating on it, and around him his family was screaming, praising him, and their beaks were offering him scraps of dogfish. He had made his first flight. आणि मग तो थोड्याशा पाणी असणाऱ्या ठिकाणी त्याला पाय टेकवले, पण आता तो पूर्ण थकलेला असल्या कारणानं त्याचं जे पोट आहे, बेली ज्याला म्हणतो आपण, ते पोट पण पाण्यात भिजलं आणि आता त्याला उघडायचं अवसान हे आता उरलेलं नव्हतं किंवा तो कंटाळला होता. आणि परत त्याला परत त्या पाण्यावर तरंगण्याचं जे कौशल्य आहे ते शिकवण्यात आलं आणि सगळे त्याच्या भोवती गोळा झाले आणि त्याला एनकरेज करू लागले. आणि अशा पद्धतीनं ही हॅड मेड हिज फर्स्ट फ्लाईट, आणि त्यानं त्याची अशा प्रकारे पहिलं उड्डाण जे आहे हे केलेलं आहे. तर हा थोडासा मोठा पाठ आहे. हा पाठ जो आहे आपण आपला संपलेला आहे ते पुढे त्याच्यावरती जो इंग्लिश वर्कशॉप आहे त्याच्यावरती आपण पुढच्या तासाला चर्चा करूया. तर थांबा, आपण दिलेले शब्द पाठ करा आणि स्वतः 1-2 वेळा हा वाचायचा. थांबूया. धन्यवाद.